नमस्कार, मी सोनालीज रसोई अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हा खास मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते। तुम्ही म्हणता की व्हिडिओ आज ताईंनी वेगळाच व्हिडिओ बनवलाय, तर तुम्हाला नक्की कळालं असेल की व्हिडिओ कशाचा बनवला आहे। तर बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसतच आहे नक्की व्हिडिओ कशाचा बनवणार आहे। तर माझ्या इथे 8 महिने झालं मला कोल्हापूरची लक्ष्मी आहे तुळजाभवानी, माझ्या इथं 2 देवी आहेत आणि स्पेशल त्यांच्यावरतीच मला व्हिडिओ बनवायचा आहे आणि इथून पुढे मी तेच व्हिडिओ म्हणजे एक व्हिडिओ बनवत राहणार आहे। तर आराधी लोक असेल, आपल्यासारखी नॉर्मल असेल तर तुम्हाला अंबाबाईचं पाया पडणं येतं, कोल्हापूरच्या लक्ष्मीचं पाया पडणं येतं। तर माझ्या देवींचा तुम्हाला मी व्हिडिओ काढून दाखवणारच आहे आणि भरपूर दिवस चाललं होतं की व्हिडिओ बनवावं म्हणून आज कित्येक दिवसानंतर योग आला आहे। म्हटलं चला व्हिडिओज बनवून दाखवा, आपण काय व्हिडिओ बनवायचा। म्हणतात की ताईचा भरपूर दिवसांनी व्हिडिओ येतात, सारखे टाकत नाही व्हिडिओ, काही कामं असतात, काही अडीअडचणी असतात, त्याच्यामुळे जमत नाही। त्याच्यामुळे आज प्रयत्न केला व्हिडिओ बनवण्यासाठी। तर मला 2 देवी आहे, माझे गुरु रामदास ओवळ आहे आणि दुसरे गुरु चंपाबाई भाऊसाहेब शिंदे, माझे असे हे 2 गुरु आहेत। तर शिरूर आणि काष्टी या 2 गावचे माझे 2 गुरु आहेत। तर त्यांच्या त्या कृपेने माझी प्रतिष्ठापना झालेली आहे देवीची। माझ्याकडे 2 देवी आहे, त्यांचा मी मळवट कसा भरते, साडी कशी नेसवते, भरपूर माहिती आहे। मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तर सांगणारच आहे, कारण की मळवट भरायला जास्त वेळ लागतो, साडी नेसवायला पण भरपूर वेळ लागतो, कारण की ते खूप खूप कठीण आहे। जेव्हा माझ्या हातामध्ये आलं ते माझ्यासाठी पण कठीण होतं, पण जसं जसं आपण करत जाईल तसं तसं आपल्याला प्रॅक्टिस होत जाते आणि त्याच्यामध्ये आवड निर्माण होती। महिन्यातून एकदा मी जोगवा मागते, मला कोरडा आहे, झोळी आहे, परडी आहे, कोल्हापूरच्या लक्ष्मीची झोळी आहे, मला कोरडा आहे आणि तुळजाभवानी ज्या आहेत त्यांची परडी आहे मला, आणि यल्लमाचं पण मला वार आहे, मला त्यांचे म्हणजे यल्लमाचं मोती पण आहेत मला। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की तुम्ही शेवटी सांगा। चला मी तुम्हाला थोडीशी माहिती देते। तर ही आहे माझी तुळजाभवानी। साडी नेसवायला खूप कठीण असतं आणि ती साडी कशी नेसवायची हेही तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे। ही पहा, माझी ही तुळजाभवानी आहे, तिची फायबरची बॉडी घेतलेली आहे, कारण की तसल्या त्या पहिल्या असतात जुन्या पद्धतीच्या, त्या काही चांगल्या दिसत नाही, त्याच्यामुळे मी ही फायबरची बॉडी घेतलेली आहे। त्याच्यामुळे त्यांना म्हणजे आपण एवढी देवी भारी बनवतो तसा त्यांना शृंगार पण हवा असतो, त्यामुळे ते जास्त खुलून दिसतात, साडी पण चांगली हवी असते। ही माझी तुळजाभवानी, महिन्यातून 2दा मी त्यांचे मुखवटे धुते, त्यांचा मळवट भरते, वेगवेगळे डिझाईन काढते। आणि ही आहे माझी कोल्हापूरची लक्ष्मी आई। हे पहा, ह्या म्हणजे कोल्हापूरच्या लक्ष्मी आईला कोरडा आहे, झोळी आहे आणि ह्या दोन्ही पण मी फायबरची बॉडी साधारणतः 8,000ला 2 बॉडी घेतली आहे मी, म्हणजे त्यांचा एक आपण म्हणतो एक पुतळा फायबरचा आहे आणि खूप छान आहे, म्हणजे जास्त जड नाही, एकदम हलका आहे। साडी नेसवायला जरा भरपूर वेळ लागतो, चांगली साडी असेल तर देवी चांगली दिसते आणि काठपदर साडी असली की खूप छान दिसते। त्यांना आपण जसं आपण म्हणतो ना हात फिरन तशी लक्ष्मी फिरते, जसं त्यांना आपण त्यांचा वेगवेगळा मेकअप देईन म्हणजे वेगवेगळं गेटअप देईन तसं त्या वेगवेगळ्या दिसतात। तर ही माझी कोल्हापूरची लक्ष्मी आहे। मला काळूबाईसुद्धा आहे, काळूबाईचा वेत आहे आणि ही आहे परडी। हिला महिन्यातून मी एकदा सारवते, दही, दूध, गोमतार अशा 5 पदार्थाने 5 वस्तूंनी मी तिला सारवते, कवड्याची माळे। आणि हे पहा, मी लांबून पण दाखवते। माझ्या घरामध्ये कुणीही आले की म्हणतात तुमच्या घरामध्ये खूप भारी वाटतं, कारण की 2 देवी उभा आहेत असं वाटतं आमच्या पाठीशी, त्यामुळे कोणी आलं की त्यांना एकदम प्रसन्न वाटतं। तुम्ही पहा, तुम्हाला म्हणजे कसं वाटतंय, असं व्हिडिओ बघण्यापेक्षा असं लाईव्ह छान वाटतं बघायला। तर हे माझे छोटे छोटे देव आहे। हे मला यल्लमाचं पण वार आहे, सौंदतीची यल्लमा,
आणि मी तिचा कलश पुजते. आपल्याच्याने जेवढी साधी भोळी भक्ती करता येईल मी तेवढी करत असते. आणि हे पहा छोटंसं आपली महादेवाची पिंड, बाळकृष्ण, परत कोल्हापूरची लक्ष्मी आई आहे, ही येडेश्वरी आहे, परत हे गणपती, तुळजाभवानी, खंडेराया आणि हे 7 जणी धुळोबा भिवाई, हे 7 जणी बहिणी आहे, फलटण तालुक्यात आहे. आणि इथं छोटीशी अन्नपूर्णा पण आहे. म्हणतात की अन्नपूर्णा पाहिजे. तर माझे छोटेसे मी जुने हे देव केले होते. देवदेव जेव्हा होता तेव्हा फक्त उजाळले मी. हे पहा, जे आपले कुलदैवत आहे ते सगळे मी ह्याच्यामध्ये जे जे आपल्याला देव आहे ते मी आपलेच हौस म्हणून असे मी आधी घडवले होते. मला हे नंतर आलेलं आहे वारं, देवीचं वारं हे नंतर आलेलं. हे माझे स्टार्टिंगला हे माझे पहिले देव होते. 13 देव बहीण बनवले होते. आणि लोक म्हणतात की नाही का कासव पाहिजे, तर मी छोटंसं मॉलमधून कासव आणलं होतं 250 रुपयाला पितळाचं. ते पण खूप छान आहे. आणि आपण अगरबत्ती लावतो तर अगरबत्तीचं ते खाली पडलं ना तर ते आपला पीस जळला जातो, मग पीस खराब होतो. त्यासाठी मी हे अगरबत्ती लावण्यासाठी मॉलमधून आणलं होतं. त्यामुळे ते अगरबत्तीचं ते धूप, जे अगरबत्तीचा अंगार असतो ते बाहेर पडत नाही. म्हणजे जो काय आहे साधा सिंपल माझा देवारा मी कसा सजवला आहे तेही तुम्ही बघा. कसा वाटला ते हे कमेंट करून सांगा. जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे माझा कोल्हापूरच्या लक्ष्मी आईचा कोरडा आहे. इथं झोळी आहे. दर महिन्याला मला जोगवा मागायला लागतो, शृंगार घालून, कोरडा घालून. हे पहा. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि देवीला साडी कशी नेसवायची, मळवट कसा भरायचा, एक ज्या पद्धती आहे मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ करून दाखवणार आहे. त्यापूर्वी एक आपला एक छोटासा व्हिडिओ म्हणून एक सुरुवात म्हणून मी आज दाखवला आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हां, पण व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मला उल्हास येईल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. रामकृष्ण हरी.